नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पहा इयत्ता 10वीचा जर आपण विचार केला तर क्वेश्चन 3B हा असतो अप्रिशिएशन ऑफ द पोएम. चला तर सर्व अप्रिशिएशन सर्वच पोएमचे आपण लिहून काढूयात. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत टीनेजर्स प्रेयर या पोएमचा अप्रिशिएशन. तर पहा क्वेश्चन या पद्धतीने असतो, रीड द फॉलोइंग पोएम अँड राईट अन अप्रिशिएशन ऑफ इट विथ द हेल्प ऑफ पॉइंट्स गिवन बिलो. आता याचे पॉइंट्स जे आहेत ते या ठिकाणी दिलेले आहेत. पॉइंट्स मध्ये काय, टायटल लिहायचंय, नेम ऑफ द पोएट लिहायचंय, राईम स्कीम, फिगर ऑफ स्पीच, थीम, सेंट्रल आयडिया इन 2 to 3 लाईन्स या पद्धतीने लिहायचं असतं. अप्रिशिएशन 5 मार्क्स साठी राहतं आणि सगळ्यात सोपा क्वेश्चन राहतो इयत्ता 10वीच्या बाबतीत जर विचार केला तर. सुरुवातीला पोएम समजून घ्यायची. तर पहा टीनेजर्स प्रेयर आहे. आता टीनेजर्स कुणाला म्हटलं जातं तर 13 ते 19 वयोगटातील जे लेकरं असतात ना यांना टीनेजर्स असं म्हटलं जातं. तर या ठिकाणी एक टीनेजर जो आहे तो प्रार्थना करतोय. पहा तो काय म्हणतो, इच डे ब्रिंग्स न्यू बिगिनिंग्स. प्रत्येक दिवस म्हणजे एक सुरुवात असते. डिसिजन्स आय मस्ट मेक. मला डिसिजन्स घ्यावे लागणार आहेत. या ठिकाणी अलंकार कोणता आहे पहा, सब्जेक्ट आहे, हेल्पिंग वर्ब आहे, मॉडल ऑक्झिलरी आणि मेन वर्ब आहे आणि ऑब्जेक्ट जे ते मागे दिलेलं आहे. आणि असं जर उलट सुलट सेंटेन्स दिलेला असेल तर त्या ठिकाणी इन्व्हर्जन अलंकार असतो, हे लक्षात ठेवा. त्या ठिकाणी इन्व्हर्जन अलंकार असतो कारण अप्रिशिएशन मध्ये आपल्याला फिगर ऑफ स्पीच लिहायचं असतं. इच डे ब्रिंग्स न्यू बिगिनिंग्स. प्रत्येक दिवस एक नवीन सुरुवात घेऊन येतो. डिसिजन्स आय मस्ट मेक. मला डिसिजन घ्यावेच लागणार आहेत. I am the only one to choose the road that I will take. आणि मी स्वतः मलाच माझा रस्ता निवडायचा आहे. आणि हा रोड कुठे घेऊन जातो म्हटलंय, I can choose to take the road of life. पहा रोड आणि लाईफ दोन वेगळ्या गोष्टी आहेत आणि दोन वेगळ्या गोष्टी एकच आहेत असं ज्यावेळेस सांगितलं जातं त्यावेळेस त्या ठिकाणी मेटाफर अलंकार असतो, हे लक्षात राहू द्या. दोन वेगळ्या गोष्टी एकच आहेत असं ज्यावेळेस सांगितलं जातं मेटाफर अलंकार असतो. आणि ग्रामर उलट सुलट म्हणजे ऑब्जेक्ट अगोदर सब्जेक्ट नंतर असं असेल तर त्या ठिकाणी इन्व्हर्जन अलंकार असतो, हे लक्षात राहू द्या. आय कॅन चूज टू टेक द रोड ऑफ लाईफ. मला जीवनाचा रस्ता निवडायचा आहे आणि मी तो निवडू शकतो. तर तो रोड जो आहे दॅट लीड्स म्हणजे घेऊन जातो टू ग्रेट सक्सेस. एक रस्ता आहे जो ग्रेट सक्सेस कडे घेऊन जातो. और ट्रॅव्हल डाऊन द डार्कन रोड. दुसरा अंधकारमय रस्ता आहे दॅट लीड्स टू ग्रेट डिस्ट्रेस. आणि तो रोड दुसरा जो आहे तो घेऊन जातो डिस्ट्रेस कडे म्हणजे दुःख आणि यातना. तर एक सक्सेस कडे घेऊन जाणारा रस्ता आहे, एक डिस्ट्रेस कडे घेऊन जाणारा रस्ता आहे. प्लीज ओपन अप माय आईज डिअर लॉर्ड. तर हे ईश्वरा माझे डोळे उघड. डिअर लॉर्ड हे ईश्वरा. तर या ठिकाणी ईश्वराला आवाज दिलेला आहे आणि कुठलीही गोष्ट ज्याला आवाज दिल्यानंतर पलीकडून रिस्पॉन्स येणार नाही असं आपल्याला माहिती असतं त्यावेळेस त्या ठिकाणी अपॉस्ट्रॉफी अलंकार असतो. त्या ठिकाणी अपॉस्ट्रॉफी अलंकार असतो. सपोज तुम्ही एखाद्या झाडाला बोलताय, आवाज देताय, हाका मारताय तर अपॉस्ट्रॉफी अलंकार आहे. एखाद्या दगडाला बोलताय अपॉस्ट्रॉफी अलंकार आहे. किंवा मनची मनालाच बोलताय अपॉस्ट्रॉफी अलंकार आहे. किंवा सूर्य चंद्र तारे असं कशाला तरी तुम्ही आवाज देतात, हे इनएनिमेट थिंग्स आहेत. ज्या गोष्टींचा रिस्पॉन्स येणार नाहीये अशा गोष्टींना ज्यावेळेस आवाज दिला जातो त्यावेळेस त्याला अपॉस्ट्रॉफी अलंकार म्हटलं जातं. प्लीज ओपन अप माय आईज डिअर लॉर्ड. हे ईश्वरा माझे डोळे उघड. दॅट आय माइट क्लिअरली सी. जेणेकरून मला स्पष्ट दिसावं. हेल्प मी स्टँड फॉर व्हॉट इज राईट. जे सत्य आहे त्याच्या बाजूनं मला उभा राहण्यासाठी मदत कर. ब्रिंग आउट द बेस्ट इन मी. आणि माझ्यामध्ये जे काही चांगलं आहे बेस्ट आहे तेच बाहेर येऊ दे. हेल्प लॉर्ड टू जस्ट से नो. तर मला नाही म्हणता यावं. कधी नाही म्हणता यावं, वेन टेम्पटेशन कम्स माय वे. ज्यावेळेस मला एखाद्या गोष्टीचा मोह होतो त्यावेळेस मला नाही म्हणता आलं पाहिजे. दॅट आय माइट कीप माय बॉडी क्लीन अँड फिट
फॉर लाईफ इच डे, म्हणजे मला माझं मन आणि शरीर जे आहे ते एकदम शुद्ध ठेवता येईल. वेन माय टीनेज इयर्स आर ओव्हर, ज्यावेळेस माझे टीनेज इयर्स संपतील म्हणजे मी मोठा होईल. आय नो, मला माहित आहे. दॅट आय विल सी, त्यावेळेस मला दिसेल. दॅट लाईफ इज लिव्ड इट्स व्हेरी बेस्ट, मी जे जीवन जगलो ते एकदम बेस्ट होतं. विथ यू वॉकिंग नेक्स्ट टू मी, आणि हे ईश्वरा जर तू माझ्या सोबत असतील तरच होणार आहे. तर एकंदर या पोयमचा जर विचार केला तर या पोयम मध्ये काय, एक टीनेजर आहे म्हणजे 13 ते 19 वर्ष वयोगटातील एक मुलगा आहे, आणि तो टीनेजर जो आहे तो प्रार्थना करतो ईश्वराला की जेणेकरून त्याला सक्सेस कडे जाणारा मार्ग निवडता यावा, जीवन आहे ते चांगलं जगता यावं, कुठलाही टेम्पटेशन म्हणजे मोह जो आहे तो टाळता यावा, आणि त्यासाठी त्याला ईश्वर सोबत असणं गरजेचं आहे. तर पहा, टायटल जे आहे ते टायटल ऑलरेडी आपल्याला क्वेश्चन पेपर मध्ये दिलेलं असतं. तर टायटल आहे या ठिकाणी अ टीनेजर्स प्रेयर, जशास तसं लिहून काढाल. त्यानंतर पोएट पण दिलेला असतो या ठिकाणी. ओके, राहिलेलं घ्यायचं. तर पोएट आहेत जे मॉर्से, तर हे पोएट हे दिलेलं असतं, त्यामुळे टायटल पाहून लिहिणार आहेत, पोएट पाहून लिहिणार आहेत. आता राईम स्कीम जी आहे, राईम स्कीम कशी फाइंड आउट करायची पहा. ही जी राईम स्कीम असते हे कशा पद्धतीनं फाइंड आउट करायची. पूर्ण पोएमची एक आहे का एका स्टांजाची एक आहे ते पाहायचं. पहिला जो शेवटचा शब्द आहे ना ह्याला ए लिहायचं, सरळ सरळ इथं लिहायचं ए. दुसरं आहे हे बिगिनिंग्स, याच्याशी यमक जुळतं का पाहायचं, नसल जर यमक जुळत तर याला बी लिहायचं. त्यानंतर हे जे आहे 3 नंबरचं बिगिनिंग्स मेक आणि चूज यमक जुळतात का पाहायचं, नाहीत जुळत तर याला सी लिहायचं. एबीसीडी नुसार जायचंय, आपलं एबीसीडी तर येतं, सांगायची गरज नाही. ए बी सी. आता बिगिनिंग्स आणि टेक जुळतंय का, मेक आणि टेक, हो मेक आणि टेक यमक जुळतंय, तर हे बी या ठिकाणी घेताल तुम्ही. तर या पद्धतीनं या पोयमची सर्व स्टांजांची राईम स्कीम जी आहे ती आहे ए बी सी बी. त्यानंतर लिहायचं असतं फिगर ऑफ स्पीच, एकच लिहायचे. तर मी तुम्हाला 3 सांगितले, त्यामध्ये 3 फिगर ऑफ स्पीच आहेत. त्यामध्ये तसे 4 फिगर ऑफ स्पीच आहेत, मेटाफर पण आहे. तर मी तुम्हाला जे सांगितले त्यामध्ये अपॉस्ट्रॉफी आहे, मेटाफर आहे, इन्व्हर्जन आहे. तर यापैकी कोणते एक लिहा किंवा तिन्ही लिहून काढा. त्यानंतर थीम किंवा सेंट्रल आयडिया. एकंदर या पोयम मध्ये काय सांगितलं हे 2-3 ओळींमध्ये सांगायचंय. तर काय सांगितलंय पोयम मध्ये, एक टीनेजर आहे तो ईश्वराला प्रार्थना करतोय की त्याला सक्सेस कडे जाणारा रस्ता निवडता यावा, कुठलाही मोह वगैरे झाला तर तो टाळता यावा, आणि त्याच्यामध्ये जे बेस्ट आहे तेच समोर यावं, आणि हे शक्य आहे जर ईश्वर त्याच्या सोबत असेल तर. या पद्धतीनं आपण हे सगळं अप्रिशिएशन ऑफ द पोयम लिहायचं असतं. चला तर आपण थोडक्यामध्ये पाहूया कशा पद्धतीनं तुम्ही अप्रिशिएशन लिहू शकता. तर पहिली गोष्ट या ठिकाणी अप्रिशिएशन ऑफ द पोयम असं लिहायचं, अप्रिशिएशन ऑफ द पोयम, आणि जी पोयम आहे ते पुढे लिहायचं. त्यानंतर लिहायचं टायटल. असं एकदम सेंटेन्स लिहू शकता तुम्ही, जसं की टायटल ऑफ दिस पोयम इज, किंवा सरळ टायटल अ टीनेजर्स प्रेयर. त्यानंतर लिहायचंय नेम ऑफ द पोएट, तर इथं पोएट लिहिताल, तर पोएट आहे जे मॉर्से. किंवा तुम्हाला जर सेंटेन्स मध्ये लिहावं वाटलं तर तुम्ही म्हणू शकता दिस पोएम इज रिटन बाय जे मॉर्से. तुम्हाला जे योग्य वाटते ते तुम्ही लिहायचंय. त्यानंतर
राईम स्कीम. तर तुम्ही लिहू शकता राईम स्कीम ऑफ दिस पोएम इज आणि सिंगल इन्व्हर्टेड कॉमा मध्ये लिहायचं ABCB या पद्धतीनं. त्यानंतर फिगर ऑफ स्पीच. तर या ठिकाणी इन्व्हर्जन आहे, एक लिहिलं तरी चालतं, किंवा इन्व्हर्जन आहे, मेटाफर आहे आणि अपॉस्ट्रॉफी आहे. तर यापैकी एक लक्षात ठेवा परीक्षेमध्ये तुम्हाला जर ही पोएम आली तर. त्यानंतर थीम किंवा सेंट्रल आयडिया, म्हणजे एकंदर काय आहे पोएम मध्ये हे थोडक्यात सांगायचं असतं, तर त्यालाच आपण थीम किंवा सेंट्रल आयडिया असं म्हणत असतो. तर आपण लिहू शकतो द सेंट्रल आयडिया ऑफ द पोएम इज पोएट्स डिझायर. तर या ठिकाणी पोएटची डिझायर आहे, इच्छा आहे, इज टू टेक अ राईट डिसिजन. तर हा जो पोएट आहे तो राईट डिसिजन घेऊ इच्छितोय. ही वॉन्ट्स टू टेक द रोड that leads to great success. He wants to avoid temptation, to keep body fit and clean. He requests to God to help him to take right decisions in his teenage years. तर विद्यार्थी मित्रांनो, या पद्धतीनं तुम्ही अप्रिशिएशन ऑफ द पोएम लिहायचं असतं. तर काय करायचंय पहा, अप्रिशिएशन ऑफ द पोएम टीनेजर्स प्रेयर, इथं शेवटी लिहू शकता, आणि या ठिकाणी लिहिताल तुम्ही आन्सर, टायटल टीनेजर्स प्रेयर, पोएट जे मॉर्से, राईम स्कीम ABCB, फिगर ऑफ स्पीच यापैकी एक लिहा, थीम किंवा सेंट्रल आयडिया. एकंदर पोएम मध्ये काय सांगितले 2-3 ओळींमध्ये लिहू शकताय. या पद्धतीनं विद्यार्थी मित्रांनो अप्रिशिएशन लिहायचं असतं. बाकीच्या पोएम्सचे अप्रिशिएशन मी तुम्हाला लिहून देणारच आहे, आणि इतर रायटिंग स्किल असो, अनसीन पॅसेज असो, समरी असो, या 2-3 दिवसामध्ये सर्वच टॉपिकवर व्हिडिओ आपण बनवणार आहोत. धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो.